जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आपण पाककलेत बरंच काही केलंय का? मी कर्नाटकची आहे मूळची. मला मराठी अजिबात येत नव्हतं. जेव्हा मी लग्न करून 25 वर्षापूर्वी मुंबईत आली आणि मला तेव्हा जेवणाचा आवड खूप होती. जेवणाचा आवड जेवणाचा डबा असतो. जेवणाची आवड खूप होती आणि तेव्हा खूप उत्साहाने मी एका रेसिपी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तिथे फळांपासून काहीतरी बनवायचं. तर त्या बाकी सगळ्या मैत्रिणी 10-12 मैत्रिणी होत्या. त्या म्हणाल्या आम्ही बर्फी बनवू, कोण म्हणाले चिक्की बनवू, कोण म्हणाले आणखीन काय बनवू, खीर बनवू वगैरे असं. मग माझं असं झालं की हे लोक हे सगळे बनवतात तर आपण हे नाही बनवायचं, आपण काहीतरी वेगळं बनवायचं. क्या बात आहे. बरोबर. तर मी असं शोधायला लागली, काहीतरी करूया वेगळं, काहीतरी करूया. मला सापडलं. त्याचं नाव असं होतं कलिंगडचे लाडू. कलिंगडचे लाडू. आणि ते ऐकल्यानंतर सगळ्या मैत्रिणी म्हणाले काय कलिंगडचे लाडू बाई ग, असं त्यांचं एक्सप्रेशन होतं. तर मी म्हटलं हां मी कलिंगडचे लाडूच बनवणार आहे आणि मी ते ना तिरडीमध्ये ठेवणार आहे. तिरडीमध्ये? मला म्हणायचं होतं परडी पण. म्हणजे तुम्हाला परडी बनायचं होतं पण तिरडी म्हटल्यावरती धक्क्याने कोणी गेल्या नाही ना. आणि इतकं मला मार पडलेत आज 25 वर्षानंतर सुद्धा मैत्रिणी मला त्या तिरडीवरनं अजूनही छळतात, अजूनही मला ते माझ्या शब्दावरनं. पण मला एक आवडतं की त्यांच्यामुळे मी आज मराठी शिकले, माझ्या घरच्यांमुळे मी मराठी शिकले. आज मराठी कार्यक्रमामध्ये मी इथे येऊन गाऊ शकते, तेवढं कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलं. नाही पण मला सांगा, त्या कलिंगडाचे लाडू केले की नाही? केले आणि त्याला पहिलं बक्षीस 1 वेळा नाही, जवळजवळ 5 वेळा मिळाले. क्या बात आहे. वा. एक नातं अजून सांगायचं आहे. सांगा. जी TV सोबतचं. आम्ही सारे खवय्येमध्ये 5 ते 7 एपिसोड केलेले आहे आणि तुमच्यासोबत होम मिनिस्टर 2दा करून पैठणी आणि नथ जिंकलेली आहे. आणि आज हा 3रा प्रोग्राम आहे जी TV सोबत की मी इथे येऊन तुमच्यासोबत गाण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घेते. माझं माहेर आहे जी TV म्हणजे. मला दरवेळी आल्यानंतर मला छान कौतुक करून मला सगळं करायला देतं. मी जे काही चुकते मागते ते सगळं समजून घेतं. आणि वीणाचा बिनधास्तपणा असा की तुम्ही जेव्हा तिच्याकडे जाणार होतात तर आधी काहीतरी तुमचं जायचं ठरलं होतं आणि मग ते पोस्टपोन झालं. तुम्हाला बरं नव्हतं तर तिचे मिस्टर म्हणाले की आता नाही मी येणार. तर ती म्हणाली ठीक आहे मी शेजारच्या कोणाला तरी नवरा म्हणून आणीन, तुम्ही येणार नसलात तर. असं बोलले होते? इतके घाबरले. काय सांगता? ही काही बोलू शकते. होम मिनिस्टरच्या 15 वर्षाच्या अनुभवात हे पहिल्यांदाच ऐकतोय. तेव्हा पण तुम्ही असं डोक्याला हात लावून उभे होतात का? म्हणजे तुम्ही म्हणालात बायकोला बघून एखादं गाणं आठवलं तर म्हणा म्हणून. त्यांनी हे गाणं म्हटलेलं कुठलं? शोधिसी